हॅलो. अ, खूप म्हणजे असं एक प्रकारे हलकासा टेन्शन वगैरे आलाय मला. या म्हणजे ऑक्टोबर महिना सुरू आहे. येस, आपण मार्च महिन्यात घरी आलो होतो. येस. कोरोना आला त्यामुळेच एवढं काही सिच्युएशन झालं. ओके. वेल, मी आता पुराणं काही सांगत तर नाही, बट मला थोडं समोरचं सांगायचं आहे की आता समोर काय. ओके. तर आता समोर म्हणजे असं आहे की जस्ट लाईक श्रेयसचा व्हिडिओ डन झाला की त्यानंतर नाही का तू नागपूरला जा आणि हायपरलॅब शूट कर. हायपरलॅब शूट करायला आपलं काही जास्त काय आहे नाही, म्हणजे होऊ शकते. तो तेजस, आपण ऑलरेडी बोललो आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, तेजसची रूम आहे. ही वॉज माय फ्रेंड वगैरे, आणि त्याच्या रूमवर राहून आपण आपलं काम निघू शकते. सो तर नागपूरमध्ये समजा जर आपण हायपरलॅब शूट केले, ऑब्विसली मोस्ट ऑफ द पीपल विल नो. या कारण हायपरलॅब्स असतेच तेवढं जबरदस्त, खूप साऱ्या लोकांना आवडतं. या बट माझा प्रश्न तो नाहीये. माझा प्रश्न हा आहे की मला कसं एक प्रकारे आता एक थोडं फिक्स होऊन राहिलं, म्हणजे माझा पाथ थोडा हळूहळू व्हिज्युअलाइज होऊन राहिला आहे की मी कशाप्रमाणे मी माझ्या टार्गेटकडे वळेल. या टार्गेटकडे म्हणजे की फिल्म मेकिंग वगैरे. सो इट जस्ट लाईक, समजा जर मी मुंबईला जातो आणि ॲज अ एडी म्हणून काम करायला लागतो, या तर मला इथून ते 5 वर्ष मला खूप घासावे लागेल. इट वॉज टू मच. या ऑब्विसली एक्सपिरियन्स येईन, बट खूप वाईट एक्सपिरियन्स पण येईन. या आणि दॅट इज नॉट वे. या त्याच्यामध्ये आपल्याला पैसे पण खूप कमी भेटेल ऑब्विसली, कारण आपण एक्सपिरियन्स पण नाही, तर खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला पैसे भेटन का नाही याची पण गॅरंटी नाही. ओके. बॉम्बेमध्ये गेल्यावर आपली खूप धावपळ करावी लागेल, खूप करावं लागेल, बट त्याच्यानंतर जो पैसा येईल ना, खूप कमी येईल. इन्स्टेड ऑफ दॅट आपण समजा जर आपण ट्रॅव्हल फिल्म्स बनवले तर, या ट्रॅव्हल फिल्म्स म्हणजे ही जी आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली आहे, हे हायपरलॅब स्टुडिओ, वर्धेचा हायपरलॅब स्टुडिओ शूट केला त्यानंतर अशी आयडिया आली की येस, आपण हे बनवू शकतो. आणि हे बा, मी एवढं म्हणू शकतो की हे बा, म्हणजे माझं प्रायमरी टार्गेट काय. ओके. प्रायमरी टार्गेट म्हणजे एक प्रकारे फिल्म डिरेक्टर बनणं. ओके, दॅट्स द प्रायमरी टार्गेट. ओके. तर फिल्म डिरेक्टर बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, ॲज अ असिस्ट काम करावं लागते, ॲज अ एडी काम करावं लागेल. राईट. तर पहिले म्हणजे जो ट्रॅक, म्हणजे जो मी पाथ डिसाईड केला होता, तो पाथ असा होता की मी बॉम्बेला जाणार, ॲज अ असिस्टंट म्हणून काम करणार 3 ते 4 वर्ष. ओके. आणि त्याच्यानंतर मग माझी क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम मी माझ्या क्वालिटीला इम्प्रूव्ह पण करेल. ओके. आणि त्यानंतर एक स्वतःची एक मराठी फिल्म, घरची गोष्ट, याच्यावर मी काम करेल, म्हणजे रायटिंग मध्ये. आणि ऑब्विसली ही घरची गोष्ट आहे, मराठी फिल्म आहे, खूप छोटा बजेट आहे या फिल्मचा. ओके. तर या फिल्म पासून मी माझं फिल्म करिअर सुरू करेल. ओके. बट तरीही मी असं म्हणू शकत नाही की ही फिल्म वॉज रिअली ग्रेट. इवन हे पण नाही म्हणू शकत की बायनरी कोड इज ऑल्सो रिअली ग्रेट. म्हणजे कसं आहे की जे गोष्टी आपल्याला आवडते ते गोष्टी सगळ्या लोकांना आवडणार याची काही गॅरंटी मी देऊ शकत नाही. ऑब्विसली आपण अशा इंडस्ट्रीमध्ये अशी ऑडियन्स आहे आपल्या समोर, खूप व्हेरिएबल ऑडियन्स आहे. म्हणजे मानून घे
की इथे लोकांना म्हणजे इंडियातल्या लोकांना कसे कॉमेडी फिल्म्स वगैरे खूप जास्त आवडतात, लोक जातात बघतात वगैरे. ओके. फिल्मचा समज जर आपण विचार करतो म्हणलं तर बायनरी कोड इज काइंड ऑफ लाईक दॅट की खूप खूप कॉस्टली बजेट आहे त्याचा. ओके. आणि एवढी एक्सपेन्सिव्ह फिल्म समज जर आपण बनवतो म्हणलं ना तर अशा प्रकारचे प्रोड्युसरला पण आपल्याला हे करावं लागतं. इवन समजा जर आपण या साऱ्या गोष्टी केल्या, प्रोड्युसर फाइंड आउट केला, फायनान्स केलं त्यांनी आणि आपण फिल्म पण बनवली, ज्या ज्या वेनी आपल्याला बनवायची होती त्या वेनी आपण प्रॉपरली बनवली पण. या बट का ती लोकांना आवडेल का? आपल्या इंडियामध्ये असे किती सारे ऍक्शन मूवी आहे ज्यांनी किती चांगला बजेट केला किंवा किती चांगला वगैरे. इट वॉज कोणकोणते असे ऍक्शन मूवी आहे? वेल, ऍक्शन मूवी म्हणजे येस, म्हणजे कसं आहे की आपली जी फिल्म आहे हे फुल फ्लेजेड ऍक्शन मूवी आहे. याच्यामध्ये असं काही कॉमेडीचा टेक्स्चर नाही वगैरे वगैरे. जसं खूप सारे लोक टेक्स्चर वाईज फिल्म बनवतात, म्हणजे त्यांच्या फिल्ममध्ये ऍक्शन पण असते बट कॉमेडी आणि ड्रामा पण असतो. जस्ट लाईक चेन्नई एक्सप्रेस, रोहित शेट्टीची फिल्म घे, याच्यामध्ये कॉमेडी, ऍक्शन आणि ड्रामा या 2-3 कॅटेगरीमध्ये तो फिल्म बनवतो. ओके. त्यानंतर सलमान खानची पण घे फिल्म दबंग. ओके. ही फिल्म पण ऍक्शन मूवी आहे बट याच्यामध्ये कॉमेडी प्लस ड्रामा आणि प्लस ट्रॅजेडी पण येते. ट्रॅजेडी आणि समथिंग वॉज गन हॅपन तर हाऊ ही सॉल्व दोज थिंग्स वगैरे. ओके. आणि एक स्वॅग, म्हणजे सलमान खान आहे म्हणून तो स्वॅग. या म्हणजे मोस्ट ऑफ द त्याचे सलमान खानचे मूवीज लोक याच्यासाठी पाहायला जातात बिकॉज ऑफ दॅट की तो सलमान खानची मूवीज आहे त्यामुळे. ओके. तर बट तुला अशी कोणती फिल्म माहित आहे का ज्याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे अशी कोणती फिल्मची ऍक्शन मूवी आहे? ओके. त्याचा जो टेक्स्चर आहे ओनली ऍक्शन आहे. ओके. दुसरं काही आहे नाही आणि खूप मोठे बिग स्टार नाही आहे. तर अशी कोणती अशी फिल्म्स आहे? वेल, विचार करतो म्हणलं ना तर इट वॉज नन. या बायनरी कोड स्क्रिप्ट वॉज रिली ग्रेट, रिली गुड, ऑब्विसली. या मी असं नाही म्हणत की बायनरी कोड आपल्याला बनवायची नाही, ऑब्विसली बनवायची आहे. या फिल्म मध्ये ती आहे, ते पॉवर आहे, लोकांना इन्हान्स करेल वगैरे. बट कसं आहे की अजूनपर्यंत आपली ऑडियन्स आहे ना अशा याला अशा म्हणजे अशा क्रिएटिव्हिटीला ऍक्सेप्ट नाही करत. ऍक्सेप्ट नाही करत म्हणजे आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द लोक फिल्म पाहायला का जातात आणि कशाप्रमाणे जातात, या त्यांना जे फिल्म्स त्यांना आवडते ते फिल्म्स अशी जे सराउंडिंग मध्ये चांगली राहील, ते फील फ्री आणि त्यांना खुश ठेवेल, हॅपी ठेवेल. यस, आपल्या इंडियामध्ये कॉमेडी फिल्म्स खूप जास्त बनतात. कॉमेडी फिल्म म्हणजे नुसतं कॉमेडी नसते रे, त्याच्यामध्ये कॉमेडी प्लस एक प्रकारे ऍक्शन फिल्म आपल्या इंडियामध्ये बहुत कमी बनतात. साऊथ मध्ये याचं मार्केट खूप जास्त आहे बट आपल्या मेन सोर्स मध्ये किंवा मेन स्ट्रीम लाईन मध्ये ऍक्शन फिल्म जास्त बनत नाही. या इट वॉज लाईक दॅट. 2019 मध्ये एक फिल्म बनली गेली साहो. ओके. ही फुल फ्लेजेड ऍक्शन फिल्म होती. त्याचा जो टेक्स्चर होता तो होता ऍक्शन आणि स्वॅग. स्वॅग म्हणजे जो कॅरेक्टर जो प्ले करताय तो स्वॅग, त्याचा म्हणतो स्वॅग. बट कसं आहे की काही काही कॅरेक्टरचे स्वॅग असतो, जस्ट लाईक सलमान खान किंवा शाहरुख खान. ओके. लाईक बाहुबलीचा पण एक स्वॅग आहे बट तो बाहुबलीच्या फिल्म मध्ये, या बाहुबलीचं जे कॅरेक्टर प्ले केलं गेलं आहे प्रभास, त्याचा स्वॅग नाही आहे. हा म्हणजे येस, तर ऑब्विसली ही फिल्म खूप जास्त पिटली गेली. या म्हणजे ऑब्विसली या फिल्म मध्ये जे काही होतं इट वॉज डॅम गुड. या म्हणजे असं कोणतंच असं हे नव्हतं की हे फिल्म वगैरे म्हणजे असं पाहूनच असं वाटते की बापरे. बट ज्या वेळेने फिल्मला प्रेझेंट करण्यात आलं आणि ज्या वेळेने आपण असं नाही म्हणत आपल्या फिल्मचे प्रेझेंटेशन पण बहुत जबरदस्त आहे, बट
बट वन थिंग इज दॅट की ऍक्शन फिल्मसाठी प्रोड्युसर राजी होत नाही या. आणि आपल्या फिल्मचा बजेट समजा जर म्हणला गेला तर ऑलमोस्ट लाईक 100 करोड तर आहेच या. तर विचार कर 100 करोड, हू विल पे दोज? इट्स काइंड ऑफ ओके. वेल, मला एवढं माहित पडत आहे या की मला माझ्या फील्डमध्ये एक प्रकारे म्हणजे मी असं नाही म्हणत की मला फिल्म डिरेक्टर बनायचं नाही. ऑब्व्हियसली मला फिल्म डिरेक्टर बनायचं आहे, बट इट वॉज लाईक दॅट बायनरी कोड वॉज टू मच होऊन जाते वगैरे. आपण सुरुवात करू युट्यूब पासून. ओके, थोडा बहुत आपल्याला एक्सपिरियन्स येईल कशाप्रमाणे काय करायचं आहे, पैसा पण येईल, मेहनत पण लागेल. ओके, आय डोंट नो डोडिया. म्हणजे मला एक गोष्ट इथे क्लिअरली दिसून राहिली आहे. वन थिंग इज दॅट की समजा जर मी बॉम्बेला जातो आणि ऍज अ एडी म्हणून काम करतो, मी प्रॅक्टिकल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर मी समजा बॉम्बेला जातो आणि ऍज अ एडी म्हणून काम करायला लागतो. तर इथून पकडून घे 5 वर्ष. या इथून 5 वर्ष तुला खूप घासावं लागणार आहे. इट वॉज सो मच या. खूप घासावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुला जे काही काम भेटेल ते प्रॅक्टिकॅलिटीचं काम भेटेल. बट त्याच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी करावं लागेल. सो मच थिंग्स. ओके, ट्रॅव्हल फिल्म इज लाईक दॅट. ही अशी हे आहे की माझा दुसरा प्लॅन असा आहे की व्हॉट अबाउट मेक हायपरलॅप्स व्हिडिओ. या म्हणजे जस्ट लाईक ज्याप्रमाणे आपण हा जो हायपरलॅप्स व्हिडिओ बनवला, ऑब्व्हियसली मी काहीच असं प्रोडक्शन प्रमोशन केलं नाही, बट तरीही त्याच्यावर करीब 7-8 हजार लोकांनी बघितला तो. या असं 7-8 हजार असे व्ह्यूज आले. इनडायरेक्टली किती जणांनी बघितला तो तर त्याची तर कल्पनाच नाही. ओके, सो इट वॉज गुड. ओके, सो जर आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ प्रत्येक सिटीमध्ये जाऊन बनवले गेले तर इट वॉज रिअली गुड. आयडिया चांगला आहे या. कारण कसं आहे, हायपरलॅप्स व्हिडिओ हे कसा एक व्हिडिओ आहे म्हणजे मानून घे की मी पुण्यात राहतो. ऑब्व्हियसली मला पुण्याबद्दल काही ना काहीतरी प्रेम आहे. ओके, मी पुण्यामध्ये राहतो आणि मला पुण्यातले असे खूप सारे लोकेशन्स आहेत ते मला माहित आहे. ऑब्व्हियसली मी तिथून नेहमी येणं जाणं करतो वगैरे. पण तेच लोकेशन तुम्हाला अशा एक चांगल्याने प्रेझेंट करून तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणून दिलं ना तर लोक खुश होऊन जातात. तेव्हा त्यांना त्यांच्या सिटीचं असं काही व्हिडिओ दिसते ते एकदम जबरदस्त वाटतात आणि ते शेअर करतात किंवा टाइमलाईन वर ठेवतात. एक्झॅक्टली माझ्यासोबत तसंच झालं. मला बिलकुल एक्झॅक्टली माहित पडलं की इज दॅट थिंग. आणि समजा जर आपण असंच केलं तर म्हणजे आपण प्रत्येक सिटीमध्ये जायचं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे. या हायपरलॅप्स व्हिडिओ इज अ मेन थिंग. या बट समजा जर आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवत आहे तर मग त्यासोबत खूप सारे मग व्हिडिओज बनते. व्लॉग बनते, त्यानंतर मग स्ट्रीट व्ह्यू बनते, एरियल व्ह्यू बनते वगैरे. जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या इन्स्ट्रुमेंट्स वगैरे, बिहाइंड द सीन, सो मच थिंग्स. येस. सो या म्हणजे इज दिस थिंग ट्रॅव्हल फिल्म वॉज आयडिया जबरदस्त आहे. समजा जर आपण याच्यामध्ये काम करतो म्हणून आणि समजा जर आपण ट्रॅव्हल फिल्म्स मध्ये काम केलं, ओके, तर व्हॉट वॉज हॅपन या म्हणजे होईल का या पॉसिबिलिटी काय आहे. म्हणजे इट वॉज लाईक दॅट मी ट्रॅव्हल फिल्म्स बनवतो म्हणजे समजा जर मी वर्धेचा शूट केला त्यानंतर आता मी नागपूरचं तर शूट करणारच आहे. ओके, तर नागपूरचं शूट केलं आणि त्यानंतर खूप जणांना आवडला वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. ओके, आता याच्यानंतर काय की मला असा प्रोड्युसर फाइंड आउट करावा लागेल की जो मला थोडी बहुत फायनान्शियली मदत करेल. ओके, आणि जे बेसिक रिक्वायरमेंट आहे म्हणजे मला माझ्या ट्रॅव्हल फिल्म बनवण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे. तर बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे समजा जर एक कार एसेन्शियल आहे. मी एसेन्शियलच गोष्टी सांगत आहे इथे. ओके, एक कार. ओके, त्यानंतर एक कॅमेरा. ओके, एक गिम्बल, डीजे रॉनिंग गिम्बल. ओके, लॅपटॉप तर आहे, सगळंच आहे. ओके,
येस, हे या 3 गोष्टी पाहिजे या. आणि त्यानंतर एक व्यक्ती, एक फिमेल पर्सन पाहिजे या. एक फिमेल पर्सन यासाठी, कारण जर आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो म्हणलं तर इट वॉज लाईक दॅट की व्लॉगिंग साठी एक मुलगी पाहिजे. व्हाय? कारण एक मुलगी जेव्हा ट्रॅव्हल करत आहे तर तिला खूप जास्त अटेन्शन भेटते. पीपल लुक आफ्टर हिम. सो एक मुलगी. ओके. सो आणि त्यानंतर तिच्या सोबत कोणीतरी पाहिजे, कारण ट्रॅव्हल करत आहे तर ऑब्विसली ती एकटी नाही येणार या. म्हणजे खूप करेज पाहिजे त्या मुलीमध्ये, तेव्हा ती येईल. बट मोस्ट ऑफ द नाही येतात. तेव्हा समज जर आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल ना तिच्यासोबत असा एक फिमेल पर्सन. तर मग अशी फिमेल पर्सन कोण? तर जस्ट लाईक त्या फिमेल पर्सनला ऍज अ एडिट पण करता आलं पाहिजे या. म्हणजे कोणती दुसरी वाली फिमेल जे तिच्या सोबत येईल वगैरे. ओके. म्हणजे मी शूट करील, ती एडिट करील, ती व्लॉगिंग वगैरे, कॅमेरा, म्हणजे समथिंग लाईक दॅट. यामध्ये सगळेजण सगळेच कामं करतील, बट मोस्ट ऑफ द थिंग. बट समजा जर आपल्यापाशी या 2 पर्सन नाही आहे या, तर व्हॉट वुड वी डू या. तर आपल्यापाशी मग मला स्वतःला करावं लागेल. ओके. म्हणजे पण कसं आहे की माझ्या थ्रू जे लोक कनेक्ट होईल ते खूप कमी होईल यामध्ये. जस्ट लाईक मुलीला 10 लोक पाहतात, बट मुलांकडे एकही जण नाही पाहणार. ट्रस्ट मी. येस. म्हणजे मी असं रेशो म्हणतो, 100 पैकी जर 100 पैकी 70 जण तो व्लॉग पाहत आहे बिकॉज ऑफ दॅट त्या मुलीकडे पाहून. ओके. बट समज जर मी सेम व्हिडिओ मी शूट करत आहे, सॉरी मी व्लॉग करत आहे, तर ऑब्विसली 100 पैकी करीब 8 किंवा 9 लोक, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 10 लोक पाहतील. वेल, इट इज ऍक्टिंग. बट जर आपण एसेन्शियल जरी म्हणलं ना तर ठीक आहे. एवढ्या गोष्टी म्हणजे कार, कॅमेरा, गिम्बल आणि त्यानंतर एक पर्सन. येस. जो समज जर एसेन्शियल मध्ये मग असा एक व्यक्ती जो त्याला अशा थोडा बहुत तरी कॅमेरा हँडलिंग वगैरे करता येईल. बस. येस. तर हे झालं आपल्याला काम करण्याचा तरीका. ओके. प्रमोट कुठे करशील, म्हणजे पब्लिश कुठे करशील? युट्यूबवर. ओके. तर युट्यूबवर कसं आहे की समज जर तू असे व्हिडिओज वगैरे बनवत आहे तर ऑलमोस्ट करीब 4000 आवर्सचा जो कंटेंट आहे तो तुमच्या चॅनलचा स्ट्रीम झाला पाहिजे. तर ऑब्विसली होईलच या. पण याला वेळ लागतो या. म्हणजे वॉज लाईक दॅट वर्षभर तर लागेलच या. बट या वर्षभरात तुला तुझे जे व्हिडिओ आहे ना ते भटाभट द्यावं लागेल. म्हणजे हप्ताकाठी 2 किंवा 3 व्हिडिओ तुला द्यावेच लागेल या. पर वीकला तुला 2 किंवा 3 फिल्म्स, 2 व्हिडिओ द्यावेच लागेल. ओके. सो तेव्हाच तुमचा कंटेंट जास्त होईल आणि लोक बघेल. सो दॅट्स वाय. यासाठी खर्च किती येणार या, म्हणजे असं म्हणलं गेलं तर प्रोड्युसरला खर्च किती आहे? एक कार साठी समज जर खर्च पकडला गेला तर प्रोड्युसर पाशी कार असतेच. सो कार समज जर सोडून दिलं तर हार्डली 50,000 मध्ये त्याचं सगळं काही होऊन जाईल. सॉरी कॅमेरा आणि गिम्बल. बट कसं आहे की हे झालं, बट तिथे हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च. ओके. ते आणि खाण्यापिण्याचा खर्च या. वी नीड टू स्टे देअर. तर समज जर तिथला पकडला गेला तर एका दिवसाचा किती असतो, म्हणजे समज जर आपण रॅन्डम फिगर जरी काउंट करतो म्हणलं ना तर 2,000 रुपये पर डे या. म्हणजे समज मी आणि एका सिटीमध्ये ऍटलिस्ट तरी आपण हप्ताभर तरी राहू या, तर 7 दुने 14,000. 14, हा त्याच्यामध्ये खाणं पिणं वगैरे काउंट करून घे. 15 घ्या. ओके. म्हणजे खाणं पिणं कसं काउंट होईल बे? इट्स लाईक दॅट. फक्त राहण्यासाठी घेत आहे ना. तर ऑलमोस्ट करीब 20,000 रुपये हॉटेलचा राहील या. सो इट वॉज बिट कॉस्टली. बट असं करतो म्हणलं ना तरी प्रोड्युसरला जास्त पैसा जाणार तर. समज जर 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल तर शायद मीच करून घेईल या 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करणं. बट
कसं आहे की गोष्टी असते बोलण्यासाठी खूप सिंपल, करण्यासाठी बहुत कठीण. या ट्रस्ट मी, कारण मी अजूनपर्यंत डिटेल मध्ये गेलोच नाही. कारण समजा जर आपण एक कॅमेरा हँडल करत आहे तर ऑब्विसली आपल्यापाशी असा एक कॅमेरा पाहिजे जो जो आपल्याला साथ देईल प्रत्येक गोष्टीमध्ये. या आणि अशासाठी एक कॅमेरा आहे माझ्या डोक्यामध्ये, तो 2.5 लाखाचा आहे. आपण लोन काढून या साऱ्या गोष्टी नाही करू शकत का? वेल, समजा जर आपण लोन काढतो म्हणलं ना तर आपल्यापाशी बर्डन राहील यार. या एक प्रोड्युसर आपल्यासाठी इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे. व्हाय? कारण प्रोड्युसर आपल्यावर नाही का इन्व्हेस्ट करत आहे. ऑब्विसली तो त्याचे पैसे तर काढेलच तो, बट ही वॉज पार्ट ऑफ अवर टीम. या म्हणजे कसं आहे की आफ्टर त्याचे पूर्ण फिल्म म्हणजे त्याचे पूर्ण पैसे निघाल्यानंतरही तो त्याचा इंटरेस्ट घेईन आणि तो त्याने घ्यायला पण पाहिजे. या आणि कसं आहे की नॉट ओनली आपल्याला ओनली पैशाची मदत आहे, आपल्याला अजून खूप साऱ्या गोष्टीची पण मदत लागेल. सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे. ओके, तर इथे पण आपल्याला तो प्रोड्युसर खूप काम पडेल. समजा जर मी असं म्हणतो यार फाइंडिंग अ प्रोड्युसर इज रिअली इम्पॉर्टंट. या तेव्हाच मी चांगले ट्रॅव्हल फिल्म्स वगैरे देऊ शकतो. त्या म्हणजे आणि ट्रस्ट मी डूड. या जर मी असं म्हणतो म्हणजे सुरुवात जरी केली ना आणि हळूहळू सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू वगैरे गोष्टी चांगल्या बनत गेल्या तर ट्रस्ट मी इट वॉज, याचा जो फायदा आहे ना तो बहुत जास्त आहे. या म्हणजे कसं आहे की युट्यूब वरून तर मॉनिटायझेशन होईल. समजा जर युट्यूब 1 वर्ष घेते मॉनिटायझेशनसाठी, म्हणजे टाइम नाही बट 4,000 घंटे स्ट्रीम करण्यासाठी तुमचा जे चॅनल आहे ना त्या चॅनलला वेळ लागतो. ऑलमोस्ट करीब 1 वर्ष तर लागतेच. ओके, पण त्या 1 वर्षात तुम्हाला फुल एफर्ट द्यावा लागतो. ओके, दॅट्स अ वन थिंग. दुसरी गोष्ट आहे की इंस्टाग्राम. या आपण जेवढं काही आपला जो मटेरियल आहे ते ऑल्सो इंस्टाग्रामवर पण टाकत जाऊ. हाय, कारण लोक इंस्टाग्रामची पोस्ट इझिली शेअर करतात ऍज कम्पेअर टू युट्यूब. युट्यूब मध्ये कसं आहे की लिंक शेअर होते, व्हिडिओ शेअर नाही होत. या म्हणजे व्हिडिओची लिंक शेअर होते. ओके, आणि मोस्ट ऑफ द पीपल डोंट रिली सॉ द एक्झॅक्ट व्हिडिओ इनसाइड द लिंक. या ते जस्ट लेट इट आउट करतात. या सो इट इज लाईक इंस्टाग्राम कसं आहे, इंस्टाग्राम हे एक्झॅक्टली व्हिडिओ शेअर करते. म्हणजे समजा तुमच्यापाशी म्हणजे युट्यूबवर शेअर करण्याचं माध्यम कसं आहे म्हणजे युट्यूबवर असे कोणते लोक म्हणजे सोशल नेटवर्क नाही. ओके, जस्ट लाईक इथे पूर्ण युट्यूब व्हिडिओचा कंटेंट आहे. ओके, तर इथून आपण व्हिडिओ शेअर करू शकतो बट त्याची लिंक जाते. ओके, इंस्टाग्रामवर आपण काढलेला व्हिडिओ तो शेअर करत असेल ना तर एक्झॅक्टली व्हिडिओ जातो. हा, खाली मग त्याचं पूर्ण म्हणजे त्याचा हलकासा हे येतो मेमो, क्लिक केला की एक्झॅक्टली तो व्हिडिओ प्ले होऊन जातो. या आपण डायरेक्ट ऍप स्विच करत नाही, डायरेक्ट तो आपल्या याच्या चॅनलवर जातो आणि तो व्हिडिओ बघतो. सो इंस्टाग्राम. या त्याच्यानंतर मग बिहाइंड द सीन पण आहे. या जर आपण 3 जण आहो, म्हणजे मी आहे, त्यानंतर एक फिमेल पर्सन आहे, त्यानंतर एडिटर आहे. ओके, तर ऑब्विसली आणि ट्रॅव्हल करत आहे तर ट्रॅव्हल करताना खूप सारे फोटोज व्हिडिओज या साऱ्या गोष्टीत राहीलच. ओके, तर त्याचे स्क्रीन हे करणं, स्टोरीज ठेवणं वगैरे वगैरे, तर त्याच्यापासून पण प्रमोशन होईल. तर इंस्टाग्राम वरून पण खूप सारे लोक आपल्या सोबत कनेक्ट होतील. ओके, आय एम टेलिंग यू. या म्हणजे समज जर मला ऍटलिस्ट तरी एवढी मदत जरी भेटली की एक कार, एक कॅमेरा, गिम्बल आणि 2 व्यक्ती यार. या म्हणजे कसं आहे की मी एफर्ट तर खूप करीन यार व्लॉगिंग साठी, बट कसं आहे की मी एक मेल आहे, व्यक्ती आहे. या म्हणजे माणूस आहे, आणि कसं आहे की माणसाला नाही होत कनेक्ट. डू ट्रस्ट मी. यस. या हा, स्टार्टिंगला काही ऑप्शन नाही तर ऑब्विसली मी करीनच. या बट कसं आहे की जिथे
समजा मला ऑप्शन भेटत आहे, समजा मला असं प्रोड्युसर भेटत आहे आणि तो असं म्हणत आहे की चलो मी तुझ्या या प्रोजेक्टवर ऍटलिस्ट तरी 1 करोड रुपये लावायला तयार आहे फॉर अ इयर, या म्हणजे वर्षभरात 1 करोड. तर वर्षभरात 1 करोड लावत आहे तर इट वॉज रिअली गुड. या तर याच्यामध्ये कसं आहे की या वर्षभरात त्याला त्याचा पेमेंट तर भेटणार नाही. या त्याला जेवढं काही पेमेंट भेटेल ते पुढल्या वर्षीच, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मॉनिटायझेशन मध्ये होईल मग त्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला त्याचं पण पेमेंट भेटेल ना आपल्याला आपलं पण पेमेंट भेटेल. या म्हणजे ऍटलिस्ट 1 करोड रुपये तरी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. या समजा बट मी असं नाही म्हणत. या 1 करोड रुपये म्हणलं गेलं तरी खूप मोठी रक्कम झाली. या सो तर मला असे इन्व्हेस्टर भेटन कुठे? या हू विल कसं आहे की असे इन्व्हेस्टर भेटणं नॉट ओनली अशा लोक, म्हणजे मला असा इन्व्हेस्टर पाहिजे की त्यापाशी पैसा तर आहे चलो, बट दॅट इज नॉट अ थिंग. या म्हणजे कसं आहे की त्याच्यापाशी पैसा आहे खूप सारा आणि तो लावायला तयार आहे, मला असा व्यक्ती नाही पाहिजे. या मला असा व्यक्ती पाहिजे ज्याला ऍक्च्युअल मध्ये आमचं काम समजून पण राहिलंय का नाही. या म्हणजे आम्ही जे काम करत आहे, आम्ही जे मेहनत करत आहे, म्हणजे मानून घे की एक व्हिडिओला म्हणजे हर वीक मध्ये आपल्याला समजा 2 व्हिडिओ द्यायचे आहे. ओके. तर हा समजा रूल त्यांनी लावला नाही पाहिजे, म्हणजे तो असं त्यांनी असं म्हणलं नाही पाहिजे मी पैसा लावून राहिलो तर भाऊ तुम्ही काही करा आणि तुम्ही मला व्हिडिओ द्या पर वीकला, 2 किंवा 3 व्हिडिओ द्या पर वीकला. तर हे खूप कठीण होऊन जाईल. या कारण तो याचाच विचार करेल की मला माझा पैसा कसा भेटेल. या त्यांनी हा पण विचार करायला पाहिजे का आम्ही तिथे मरून राहिलोय ऍक्च्युली, आम्ही तिथे लोकेशनवर आहे, खूप साऱ्या गोष्टी आमच्यासोबत होते तेव्हा. या वी आर एक्झॉस्टेड लाईक दॅट तेव्हा त्या पोझिशन मध्ये. ते पण त्याला कळलं पाहिजे. या म्हणजे जेणेकरून तो ऍटलिस्ट थोडस ढील देईल. या की चलो बा तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो मी असं. कारण कसं आहे की बट ऍज अ प्रोड्युसर, ओके, तर म्हणजे तो पण असं आपण त्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो म्हणलं तर त्याला इन द एंड पैसेच पाहिजे ना. तर व्हॉट इफ समजा जर 1 वर्ष झाला आणि अजूनपर्यंत, म्हणजे मी असं पॉसिबिलिटी म्हणतो, ओके 1 वर्ष झाला आणि अजूनपर्यंत काही रेव्हेन्यू जनरेट झाला नाही, तर मग काय? या मग काय, तर मग अशा वेळेस असं होणार तर नाही. या जस्ट लाईक दॅट की जेव्हा आपण हायपरलॅप शूट करतो ना तर त्याच्यामध्ये लागते मेहनत. या आणि ते मेहनत वर जाऊ दे वॉडेवर, मी त्याची पॉसिबिलिटी म्हणतो. या ऍक्च्युली तेव्हा तर क्विट करता येत नाही. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की 1 वर्ष झाले तरी रेव्हेन्यू जनरेट नाही झाला, तर पुन्हा एफर्ट घेणं, पुन्हा ट्राय करत घेणं, का गलत झालं त्याच्यावर फोकस करणं. आणि कारण समजा जर क्विट करतो म्हणलं ना तर ऑब्विसली जो काही आतापर्यंत इन्व्हेस्ट केलेला सारा पैसा तो गेला. या याच्यामध्ये असं आहे की कंटिन्यू समजा जर गलतही होत आपल्याच्यानं तर त्याला सुधारावं, पुन्हा करावं वगैरे वगैरे. या त्याच्यानंतर हळूहळू रेव्हेन्यू जनरेट होईल आणि त्यानंतर लोक आवडेल पण आपल्या कंटेंटला. सो यस, तर ऍटलिस्ट तरी असा इन्व्हेस्टर पाहिजे जो 1 करोड इन्व्हेस्ट करायला तयार आहे. तर असे इन्व्हेस्टर आपल्याला कुठे भेटेल? या म्हणजे असे प्रोड्युसर किंवा असे इन्व्हेस्टर आपल्याला कुठे भेटेल? वेल, इन्व्हेस्टर कुठे भेटेल हे काही हे नाही. या इट्स लाईक दॅट की तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे ना, तर तुम्ही नाही का सरळ पहिले व्हिडिओ शूट करा. या म्हणजे इट्स लाईक दॅट की आप जस्ट फिल्म को शूट करो आणि तुमच्या ज्या काही सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करा. ऑब्विसली
या व्हिडिओ सोबत कनेक्ट होणारे जेवढे काही लोक आहे ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुला जायचंच नाही, तुला बस तुझा व्हिडिओ बनवायचा आहे. खूप सारे लोक इंटरेस्टेड राहतात ऑब्विसली, कारण तू समजा तुझ्यापाशी अशी आयडिया आहे आणि तू अशाप्रमाणे व्हिडिओ बनवू शकतो ना, ट्रस्ट मी डूड, सो मेनी पीपल विल कम हिअर. तर तू ठरवलंय का तुला एक प्रकारे ट्रॅव्हल फिल्म बनवायची आहे? या ट्रॅव्हल फिल्म्स बनवायच्या आहे. इट इज दॅट. ओके, सो ऍक्च्युली मी थकलोय आता. कांट रिअली थिंक व्हॉट एक्झॅक्ट वॉन्ट, बट लेट्स फाइंड इट. This is it. This is the end. This is the my artifact episode number 2061. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.